भाजपाच्या वतीने आजपासून मुंबईच्या 6 जिल्ह्यामध्ये बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची हा महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी मंत्रालयासमोरील वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये वंचित आक्रमक पाहायला मिळत आहेत। आंदोलन केलं जात होतं मंत्रालयाबाहेर, मात्र या ठिकाणी पोलिसांनी आता या महिला कार्यकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे आपण हे दृश्य पाहतो। वंचितकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। महिला कार्यकर्त्यांना आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात येत आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे वंचितचं आंदोलन, मात्र या ठिकाणी पोलीस आता या महिला कार्यकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत आहेत। मंत्रालयासमोर हे आंदोलन केलं जात होतं। महिला पोलिसांना या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। आपण हे दृश्य पाहतोय। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी लवकरात लवकर मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आता वंचित सुद्धा आक्रमक पाहायला मिळत आहे। आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, आता मंत्रालयाच्या या मुख्य प्रवेशद्वारासमोरच संपदा मुंडे प्रकरणात जी रुपाली चाकणकरांनी भूमिका घेतलेली होती त्या संदर्भात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। उत्कर्ष रूपवते ज्या राज्य प्रवक्ता आहेत वंचित बहुजन आघाडीच्या आणि ज्या माजी सदस्य होत्या महिला आयोगाच्या, त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर संपदा मुंडे जे फलटणमध्ये आत्महत्या प्रकरण झालेलं होतं, या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी केलेली वक्तव्य ही प्रचंड असंवेदनशील होती आणि स्त्री विरोधी होती। त्यामुळे या अन्यायकारक विधानाच्या विरोधात आता हा निषेध मोर्चा आम्ही काढत आहोत आणि रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी ही मागणी आंदोलकांकडून केली जात आहे। त्यामुळे आता आंदोलकांना सध्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेली आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। वंचितचे मंत्रालयासमोर आंदोलन सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहतोय पोलीस या महिला आंदोलकांना ताब्यात घेत आहेत। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। घोषणाबाजी या ठिकाणी वंचितकडून केलं जात आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचितकडून हे मंत्रालयासमोर आंदोलन केलं जात होतं, मात्र या ठिकाणी पोलिसांनी आता या आंदोलक महिलांना ताब्यात घेतलेलं आहे। रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात असल्याची माहिती आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थमध्ये वंचितकडून हे आंदोलन केलं जात होतं, मात्र या ठिकाणी पोलिसांनी या महिला आंदोलकांना वंचितच्या या महिला आंदोलकांना आता ताब्यात घेतलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला गेलेला आहे। डॉक्टर मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सुद्धा या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलंय। मंत्रालयासमोर वंचितचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आंदोलन केलं जात आहे। घोषणाबाजी केली जात आहे, मात्र या ठिकाणी पोलिसांनी आता या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांकडून या आंदोलकांची आता धरपकड सुरू आहे। मोठ्या संख्येने वंचितच्या महिला कार्यकर्त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होत्या, मात्र या ठिकाणी पोलिसांकडून आता धरपकड सुरू आहे। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।